नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण प्रेरणाला समजावत असतात. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही खरंच आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहात. आता प्रेरणा खूपच इमोशनल होते आणि म्हणते की कसं आहे ना, आजपर्यंत माझ्या घरच्यांनी कधीच माझा विचार केला नाही आणि असं कधी वाटलंच नाही की आपल्या प्रेरणाला पण मन आहे, तिची पण काही स्वप्न असू शकतात, तिच्याही काही इच्छा असू शकतात आणि मी ज्यांना माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी समजते त्यांनाही माझं मन कळू नये हे माझंच दुर्दैव आहे ना. यावर वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही प्लीज स्वतःला एकटं नका समजू. आमचं चुकलं. तुमच्या मनात आत्ता काय सुरू आहे याचा विचार नाही केला. उलट आमचेच विचार, आमचीच मतं मांडत गेलो सारखी. सॉरी. तुम्ही जर का तुमच्या लग्नाविषयी जर का एवढ्या ठाम असताना तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवं आणि आम्हीसुद्धा तेच करू जे तुमच्या मनाला पटतंय. आता वल्लरीचं हे असं बोलणं ऐकून तेजा, मिठ्ठू आणि श्वेता खूपच शॉक होतात. आता वल्लरी पुढे म्हणते की कधी काय होतं, आपण आपल्या काळजीच्या नावाखाली आपल्या माणसांना दुखवत असतो आणि हे आपल्याला समजतच नाही. त्यामुळे आम्ही आता तुमच्यासोबत आहोत, तुमच्या लग्नात करवली म्हणून मिरवायला तयार आहोत. आता तेजाला वल्लरीचं हे बोलणं अजिबात पटलेलं नसतं आणि ती वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी, अगं आपलं ठरलं नव्हतं, तू काय बोलतेस हे. तर श्वेतासुद्धा म्हणते की हिला काय झालं, ही अशी का वेड्यासारखी बोलते. आता मिठ्ठू वल्लरीवर वैतागत म्हणते की तो अण्णा केदार कसा आहे हे माहिती असूनही तू प्रेरणा दिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगतेस. यावर वल्लरी शांतपणे म्हणते की ते कसं असतं, कधीकधी प्रत्येकाला आपला प्रवास स्वतःच करायचा असतो आणि मैत्रीण म्हणून आपण फक्त त्यांच्या पाठी उभं राहायचं असतं, साथ द्यायची असते मैत्रिणींनी. प्रेरणाताईंना त्यांच्या लग्नाचा निर्णय बरोबर वाटतोय ना, मग बस आता आपण त्यांची साथ द्यायची फक्त. सगळ्यात शेवटी प्रेरणाताईंचा आनंद आणि सुख हेच महत्त्वाचं आहे ना आपल्यासाठी. आता वल्लरीचं हे बोलणं तेजा, मिठ्ठू आणि श्वेताला अजिबात पटलेलं नसतं आणि त्या खूपच शॉक होऊन वल्लरीकडे बघत असतात. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजणी वल्लरीवरती खूपच चिडलेल्या असतात. आता तेजा रागातच वल्लरीला म्हणते की तुझं डोकं ठिकाणावर आहे ना गं, तिला काय म्हणालीस, आम्ही तुझ्यासोबत आहोत. यावर श्वेता म्हणते की नाहीतर काय, एखादा माणूस खड्ड्यात उडी मारत असेल तर त्याला थांबवायचं की मागून धक्का मारायचा. तर मिठ्ठूसुद्धा वल्लरीवर चिडत म्हणते की तू काय तिच्या लग्नात करवली म्हणून मिरवणार आहेस का गं. यावर तेजा म्हणते की नाहीतर काय, एकतर आम्ही त्या अण्णा केदारच्या तावडीतून तिला सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे या मॅडम आहे ज्या लग्नाची तयारी करून बसल्यात पूर्ण. यावर वल्लरी मात्र काहीच बोलत नसते. ती फक्त शांतपणे या तिघींचं बोलणं ऐकून घेत असते. आता तिघींचंही बोलून झाल्यावर वल्लरी एकदम शांतपणे म्हणते की तुम्ही जरा थांबता का, मी सुद्धा या लग्नाच्या विरोधातच आहे, पण जे मला दिसतं ते तुम्हाला दिसत नाही आहे. यावर तेजा विचारते की म्हणजे. तेव्हा वल्लरी सांगते की म्हणजे प्रेरणाताई कुठल्या परिस्थितीत या लग्नाला तयार झाल्यात. अहो, प्रेरणाताईंनी हा निर्णय फक्त 2 कारणांमुळे घेतला. एकतर परिस्थिती आणि दुसरं म्हणजे निलिमा काकींना वैतागून त्यांना एकट्या पडल्यात त्या, आणि अशा परिस्थितीत माणूस चुकीचे निर्णय घेतो आणि त्यामुळेच हे सगळं घडतंय. यावर मिठ्ठू म्हणते की म्हणून काय ते अण्णा केदारसोबत लग्न लावून द्यायचं का प्रेरणादीचं आपण. यावर वल्लरी म्हणते की नाही, आपण साम दाम दंड भेद सगळं करू, पण त्यांचं लग्न होऊ द्यायचं नाही हे त्यांना कळू न देता. त्यांना आपण असं दाखवायचं की आपण त्यांच्यासोबत आहोत, नाहीतर त्या खूप एकट्या पडतील. यावर श्वेता म्हणते की अगं पण तो अण्णा केदार कधीही टपकेल इथे. यावर वल्लरी म्हणते की येऊ दे ना त्याला, मग त्याचीच वाट बघते मी. आता यावर मिठ्ठू खुश होत म्हणते की म्हणजे मिशन लग्न कॅन्सल सुरू. यावर वल्लरी म्हणते की नाही, मिशन गो बॅक अण्णा सुरू. आपण प्रेरणाताई आणि अण्णा केदारांचं लग्न तर मोडायचं, पण प्रेरणाताईंना कळू न देता हे लक्षात ठेवा, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून. तेव्हा या तिघींनाही वल्लरीची आयडिया खूपच पटते आणि तिघीही खूपच खुश होतात. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी आणि मनोज गप्पा मारत असतात. आता वल्लरी मनोजला म्हणते की काय हो, प्रेरणाताईंची खूपच काळजी वाटते हो मला, हा अण्णा केदार कसा माणूस असेल. यावर मनोज सांगतो की पैशाचा खूप माज आहे ग त्याला, गावात कुणाच्याही बाबतीत बोलताना सगळं भान विसरून जातो, मर्यादाच राहत नाही त्याला. मग
तेव्हा वल्लरी म्हणते, मी काय म्हणते, आपण त्याला प्रेमाने समजवलं तर, म्हणजे प्रेमाने समजवलं तर माणसं समजतात ना, भावना जास्त लवकर पोहोचतात त्यांच्यापर्यंत. यावर मनोज म्हणतो की खरं आहे, इतके दिवस झाले तो आईवर प्रेमाचा पाऊस पाडते, किती समजून घेतलं तिने. यावर वल्लरी म्हणते की ते जाऊ द्या हो, मला खात्री आहे एक दिवस सासूबाई मला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून बघतील. आता तितक्यात दरवाजा वाजायला लागतो. तेव्हा मनोज जाऊन दरवाजा उघडतो तर अण्णा केदार समोर आलेला असतो. आता अण्णा केदार कोणासोबत तरी फोनवरती बोलत असतो आणि त्यांच्यावरती तो खूपच चिडलेला असतो. आता मनोजला अण्णा केदारला बघून खूपच टेन्शन येतं आणि तो त्याच्याकडे बघतच राहतो. तर इकडे आता अण्णा केदार मनोजकडे त्याचं सामान द्यायला लागतो आणि फोनवर बोलत बोलतच घरात शिरतो. आता वल्लरी अण्णा केदारसाठी पाणी घेऊन येते आणि आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते. इकडे आता अण्णा केदार फोनवरती बोलतच असतो आणि तो खूपच चिडलेला असतो. तर वल्लरीला त्याचा खूपच राग येत असतो आणि ती त्याच्याकडे बघत असते. तर अण्णा केदार इकडे फोनवरती बोलतच असतो. तेव्हा वल्लरी मनोजला हळूच म्हणते, किती बोलतोय हा माणूस. यावर मनोज म्हणतो की शांत राहा वल्लू. आता अण्णा केदार बेडवर निवांत झोपून फोनवरती बोलायला लागतो. तेव्हा वल्लरी खूपच शॉक होते आणि त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागते. आता अण्णा केदारचा फोनवरती बोलून झाल्यावर तो फोन ठेवून देतो आणि मनोजला विचारायला लागतो की काय मग मनोज, मस्त चाललंय ना. मग यावर मनोज म्हणतो की हो, पण अण्णा दादा तुम्ही तर लवकर आलात. यावर अण्णा केदार सांगतो की काय आहे, इंदू मावशीचा मला फोन आला. ती मला म्हणाली की माझा फोटो बघून मुलगी पागलच झाली म्हणे आणि विचारायला लागली की कुठे आहे पोरगी, विचारायला लागतो की कुठे आहे पोरगी. आणि तो वल्लरीकडे बघत म्हणतो की ही आहे का पोरगी, मस्त आहे पोरगी, असं म्हणून तो वल्लरीजवळ जायला लागतो. तेव्हा मनोज म्हणतो की थांबा थांबा, ही बायको आहे माझी. आणि तो पटकन वल्लरीला म्हणायला लागतो की तू जा आतमध्ये. तेव्हा अण्णा केदार म्हणतो की थांबा आणि मनोजला म्हणायला लागतो की तुझी बायको म्हणजे ती कोर्टवालीच ना, म्हणजे माझी बहिणाबाई झाली. पण मग पोरगी कुठे आहे, दाखवा ना लवकर. यावर मनोज म्हणतो की अहो आत्ता लगेच कुठे बघायची, निवांत बसा जरा. यावर अण्णा केदार म्हणतो की अरे काय निवांत बसायचं, माझ्या मागे काही कामं कमी आहेत का. त्याचं काय झालं माहिती आहे का, पोरीने जसं मला पसंत केलं हे मला कळलं ना, तसं लगेच बाजारात गेलो आणि 2 घोडे 2 म्हशी विकल्या आणि हार्ड कॅश घेऊन आलो. हार्ड कॅश म्हटलं आता आलोच आहे तर लग्न करून पोरगी घेऊनच जाणार, पण आता टाईम वाया जातोय ना. भावा पोरगी कुठे आहे, दाखवा ना. आता वल्लरी खूपच वैतागलेली असते आणि ती हळूच मनोजला म्हणते की हा माणूस तर गुडघ्याला बाशिंग बांधूनच आलाय. तेव्हा मनोज म्हणतो की वल्लू तू जरा शांत हो ना. आता अण्णा केदार वल्लरीला म्हणायला लागतो की ओ ताईबाई, तुझीच मैत्रीण आहे ना ती पोरगी, मग आता माझ्या लग्नाची सगळी जबाबदारी तुझी बरं का, बाशिंग मुंडावळ्या मंडप सगळं तूच बघायचं. तेव्हा वल्लरी खूपच रागाने मनोजकडे बघायला लागते आणि परत हळूच अण्णा केदारकडे बघत म्हणते की आणि तुझं बँडसुद्धा मीच वाजवणार आहे. आता अण्णा केदार वल्लरीला म्हणायला लागतो की बरं ताईबाई, नाही म्हणजे तुमच्याकडे असं गावावरून आलेल्या माणसांना काही जेवण वगैरे विचारत नाहीत का, असं गावाकडून आलोय, भूक लागली आहे, जेवायला दे ना काहीतरी. यावर वल्लरी म्हणते की हो जेवण गरम करून आणते. असं म्हणून वल्लरी जेवण आणायला आतमध्ये निघून जाते. तेव्हा अण्णा केदार मनोजला म्हणतो की मनोज भाई, घर घेतलं भारी मुंबईत आणि मुंबईत घर घेणं म्हणजे काही कमी गोष्ट नाही आहे. तेव्हा मनोज म्हणतो की हो पण विकत नाही घेतलं, भाड्याचं आहे, असं म्हणून तो आत जायला लागतो. तेव्हा अण्णा केदार त्याला थांबवत म्हणतात की म्हणून इंदू मावशीसाठी ना मी खूप मस्त साडी आणली आहे, नऊवारी, आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप सारा खाऊ आणला आहे. आणि तो परत आरामात बेडवरती झोपतो आणि परत मनोजला विचारायला लागतो की बरं मी काय म्हणतो मनोज, की तुझ्याकडे पोरीचा फोटो आहे का. यावर मनोज म्हणतो की नाही माझ्याकडे नाही आहे फोटो, पण उद्या डायरेक्ट पोरीलाच बघ ना तू. तेव्हा अण्णा केदार खुश होत म्हणतो की बरोबर आहे, उद्या डायरेक्ट फोटोपेक्षा मुलगीच बघून घेतो, पण त्याआधी जेवणाचं बघ ना तू. तर आता यानंतर आपण पाहतो की अण्णा केदार आणि मनोज जेवण करत असतात. आता अण्णा केदार वल्लरीच्या हातच्या जेवणाची खूपच तारीफ करायला लागतो आणि म्हणायला लागतो की वा वा मनोज, एक नंबर केला आहे स्वयंपाक, तुझी कोर्टवाली बायको तर एवढी शिकली आहे, मला वाटलं नव्हतं की इतकी सुगरण असेल म्हणून. तेव्हा वल्लरीला अण्णा केदाराच्या या बोलण्याचा खूपच राग येतो आणि ती म्हणते की 1 मिनिट, तुम्हाला कोणी सांगितलं की शिकलेल्या बायका सुगरण नसू शकतं म्हणून. यावर अण्णा केदार म्हणतो की तसं नाही ताईबाई, पण बायकोला जे मैदान मारायचं ते मारू द्यावं, पण त्याआधी घर संसार सगळं पाहावं आणि नंतर काहीतरी उचापत्या कराव्यात. आता तितक्यात तिथे तेजा वल्लरीला आवाज देत तिथे येते. आता अण्णा केदार तेजाकडे बघायला लागतो आणि खूपच लाजायला लागतो आणि लाजत स्वतःशीच म्हणतो
की हीच आहे वाटतं माझी होणारी बायको, बापरे काय भारी दिसते, आमचा जोडा एकदम भारी दिसेल असं म्हणून तो हसत लाजत तेजाकडे बघायला लागतो. तेव्हा तेजा तोंड वाकडं तिकडं करत त्याच्याकडे बघायला लागते आणि परत अचानकच हसायला लागते आणि हळूच वल्लरीला विचारते की कोण आहे हा. आता वल्लरी हळूच तेजाला सांगते की अण्णा केदार. तेव्हा तेजाला अण्णा केदारचं नाव ऐकून खूपच राग येतो. तेव्हा वल्लरी तेजाला शांत व्हायला सांगते. आता अण्णा केदार म्हणतो की मला वाटलं होतं की भाकर खायला भेटेल, कारण मला असं चुरून मुरून खायला आवडतं ना. यावर वल्लरी म्हणते की का तुमच्या दाताला त्रास होतोय का काय. यावर अण्णा केदार म्हणतो की नाही, माझे का दात दुखतील, माझं काय वय झालंय का. यावर वल्लरी म्हणते की तुम्हीच तर भाकरी चुरून खायचं म्हणत होता ना, म्हणून विचारलं. आता तितक्यात प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू शॉपिंग करून घरी आलेले असतात. आता आणि अण्णा केदारला समोर बघून त्या दोघी खूपच खुश होतात. आता वल्लरीची सासू आनंदाने म्हणते की अण्णा केदार तुम्ही आलात, केव्हा आलात. तेव्हा अण्णा केदार सांगतो की आत्ताच आलो, तुमचा फोन आला तसं निघालो लगेच. आता वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईला सांगायला लागते की निलिमाताई हेच आहेत बरं का तुमचे होणारे जावई बापू. आता प्रेरणाची आईसुद्धा खूपच खुश होते आणि म्हणते की इंदुताई तुमच्यामुळेच माझ्या प्रेरणाचं कल्याण होणार आहे बघा. तर इकडे अण्णा केदार तेजाकडे बघून खूपच लाजत असतो आणि हळूच गालातल्या गालात हसत असतो. आता अण्णा केदारचं जेवण झाल्यावर तो वल्लरीच्या सासूला म्हणतो की मावशी इकडे ये. तेव्हा वल्लरीची सासू त्याच्या जवळ जाते. तेव्हा अण्णा केदार लाजतच सांगायला लागतो की मला पोरगी पसंत आहे. आणि यावर वल्लरीची सासू आश्चर्याने म्हणते की पसंत आहे, पण तुम्ही तर अजून पोरगी पाहिलीच नाही, मग कशी काय पसंत आहे. आता परत अण्णा केदार लाजत हळूच त्याच्याकडे बघत म्हणायला लागतो की मावशी मी पोरगी पाहिलीसुद्धा आणि मला पसंतसुद्धा आहे. आणि तो त्याच्याकडे बघत म्हणतो की हीच आहे ना मुलगी. तेव्हा सगळेच खूप आश्चर्यचकित होऊन अण्णा केदारकडे बघायला लागतात. आता तेजा घाबरत म्हणायला लागते की एक मिनिट, कोण मुलगी, मी नाही आहे ती मुलगी. आता अण्णा केदार वल्लरीच्या सासूला म्हणायला लागतो की चल पटकन सौदा करूया. असं म्हणून तो खांद्यावरचा रुमाल काढून हातावरती टाकतो. आता तेजा हे सर्व बघून खूपच चिडते आणि म्हणते की ओ माझ्याशी नाही ठरले तुमचं लग्न आणि कधी ठरूही शकत नाही. आणि ती घाबरतच त्या अण्णा केदारकडे बघत म्हणायला लागते की आणि हे असं रुमाल असं हातावरती टाकून काय करतायत हे. यावर मनोज म्हणतो की आमच्या गावची पद्धत आहे ही तेजाताई, गाई म्हशीचा सौदा करायचा असेल ना तर हातावर असा रुमाल टाकतात आणि रुमालाखाली खाणाखुणा करून बोली लावली जाते. तेव्हा वल्लरी आणि तेजा खूपच शॉक होतात. आता तेजा रागातच म्हणते की शी, आणि ती वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी काय चाललंय हे, किती गलिच्छपणा आहे हा सगळा. तेव्हा वल्लरी तेजाला शांत व्हायला सांगते. यावर तेजा म्हणते की अगं सौदा वगैरे काय करतायत, हे माणसाचा सौदा करतात का कोणी. आता या वल्लरी मनोजला म्हणते की अहो हे सगळं काय सुरू आहे आणि तेही आपल्या घरात, किती विचित्र आहे हे सगळं. आता मनोज रागात अण्णा केदारला म्हणतो की तू इकडे सौदा करायला आलाय का मुलगी आणि गाई म्हशीमध्ये फरकच नाही कळत आहे तुम्हाला. आता अण्णा केदार अडखळत म्हणतो की आता मला वाटलं की हीच मुलगी आहे म्हणून टाकला रुमाल मी. आता हे सगळं ऐकून वल्लरीची सासू ओरडत म्हणते की एक मिनिट, कशाला गोंधळ करताय. आणि ती वल्लरीकडे रागातच बघत म्हणते की आणि वल्लरी तू वकील झाली म्हणजे घरी आलेल्या माणसांचा अपमान करशील का. तर प्रेरणाची आईसुद्धा म्हणते की माझ्या जावयाचा अपमान झालेला मला सहन होणार नाही हा, त्यामुळे विषय इथेच बंद करा आणि उद्या मुलगी बघण्याचा कार्यक्रम रीतसर होईल. तेव्हा तेजा रागातच तिथून निघून जाते. आता अण्णा केदार म्हणतो की रुमाल जपून ठेवतो मग. तर इकडे वल्लरी खूपच रागाने अण्णा केदारकडे बघत असते. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण इकडे आपापल्या कामांमध्ये बिझी असतात. तर तेजा मात्र इकडून तिकडे फेऱ्या मारत असते आणि ती खूपच चिडलेली असते आणि रागातच म्हणते की काय विचित्र माणूस आहे गं तो अण्णा केदार, माझ्याकडे जर पिस्तूल असते ना तर एक साथ 6 गोळ्या घातल्या असत्या अशा. आता मिठू तेजाकडे बघत म्हणते की तेजा इतकी चिडली म्हटल्यावर प्रकरण नक्कीच गंभीर आहे. आणि विचारायला लागते की असं केले तरी काय त्या अण्णा केदारने. तेव्हा तेजा म्हणते की माझ्या तर डोक्यात गेलाय तो अण्णा केदार, आणि कसा बघत होता माझ्याकडे माहिती आहे, इतका घाणेरडा बघत होता की मला किळस आली खरंच. आणि माहिती आहे का, मला बघितलं त्याने एक असा रुमाल टाकला अजून, ते बघून माझ्या डोक्याला अशा मुंग्या आल्या. यावर श्वेता आश्चर्याने विचारते की रुमाल टाकला म्हणजे. यावर तेजा म्हणते की सांगते ना, गावाकडे म्हणे एखाद्या गाईचा किंवा म्हशीचा सौदा करायचा असेल ना तर असा रुमाल टाकतात, मनोजने सांगितले मला. तेव्हा मिठू खूप शॉक होऊन म्हणते की
हा माणूस लग्न करायला आलाय की मुलीचा सौदा करायला आलाय? यावर श्वेता प्रेरणाला म्हणते की बघ प्रेरणा, आता तरी सावध हो बाई. त्या अण्णा केदारला बाई आणि जनावरातला फरकसुद्धा कळत नाही आहे. तेव्हा प्रेरणा श्वेताला म्हणते की बस कर गं श्वेता, नाही आपल्या भावना व्यक्त करण्याची ना पद्धत असते सगळ्यांची, आणि हे काय बोलतेस तू? यावर तेजा रागात प्रेरणाला म्हणते की हॅलो, भावनांमधला भ पण येत नाही आहे त्याला, आणि मी तुला सांगते तू त्या माणसाशी लग्न करायचं नाही. आता यावर प्रेरणा तिथून जायला लागते आणि जाता जाता मध्येच थांबत म्हणते की मी काय म्हणते, तुम्ही सर्वांनी माझ्या लग्नासाठी शॉपिंग करणं सुरू केलं की नाही? तेव्हा सर्वजणी खूपच शॉक होऊन प्रेरणाकडे बघायला लागतात. आता मिठू रागातच म्हणते की घ्या, गाढवा पुढे वाचली गीता आणि रात्रीचा गोंधळच बरा होता. यावर प्रेरणा म्हणते की मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी मॅचिंग कपडे घालूया का? म्हणजे ड्रेस कोडच ठरवूया आणि मस्त सेम कपडे घालूया, फोटोशूट करूया. आता तिघीही खूपच शॉक होऊन प्रेरणाकडे बघत असतात की ही असं का बोलते आणि हिला काहीच पडलेलं नाही आहे. आता श्वेता प्रेरणाला म्हणते की तू नाटक करतेस ना समजण्याचं, की खरंच समजत नाही आहे तुला? तेव्हा प्रेरणा म्हणते की असं काय करतेस गं, फोटोशूटसाठी नवीन काहीतरी आयडिया नको का शोधून काढायला? काहीतरी मस्त हटके केलं पाहिजे आपण, शेवटी लग्न एकदाच होतं ना. असं म्हणत प्रेरणा लग्नात काय करायचं काय नाही असं सगळं सांगायला लागते. यावर त्या तिघीही खूपच शॉक झालेल्या असतात. आता प्रेरणा तिथून निघून जाते तेव्हा श्वेता म्हणते की हे मुद्दाम करते का हिला भूतबाधा वगैरे झाली आहे? तेव्हा मिठू म्हणते की पण आज तर अमावस्या पण नाही आहे. तेव्हा श्वेता मिठूवर वैतागत म्हणते की गप ग, मला वाटते की ही डोक्यावर पडली आहे, नुसतं वेड्यासारखं करायला लागली आहे. तेव्हा तेजा म्हणते की काहीच कळत नाही आहे गं, काय चाललं आहे, गोष्टी हातातून सुटत चालल्यासारख्या वाटत आहेत. ती प्रेरणा आहे ना, ती आपल्याला वेड लावणार आहे. असं म्हणून त्या तिघीही खूपच टेन्शनमध्ये येतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.